खाजगी सचिव साहेब, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी साध्या आहारातून सर्व आरोग्य म्हणजे काय, तर हा पहायचा दिनक्रम सोपा आहे. महिना 2 महिने सकाळी 6 वाजता एनिमा घ्या, 7 वाजता वमन किंवा जलधोती करा, 8 ते 9 सूक्ष्म व्यायाम, 10 ते 10:30 तुमच्या आवडीचं कोणतंही ध्यान करा आणि मग 11 वाजता 50 ग्रॅम हिरवी पानं आणि फळं याचा ज्यूस घ्या. यानंतर 1 वाजता सलाड, फळं आणि हिरव्या पानांची चटणी. नंतर 4 वाजता कारल्याचा ज्यूस, 1 कारला आणि 2 टमाटे. 5 वाजता 50% पत्ताकोबी, गाजर टाकलेले पोहे खा आणि 7 वाजता 1 भाकर, 3 वाट्या शिजवलेली भाजी आणि 1 वाटी शिजवलेली डाळ अशा प्रकारचं जेवण करा. हा झाला दिनक्रम. नंतर आपण जी मंदिरात किंवा अण्णासाहेबांनी जी सेवा केली अशी निस्वार्थ सेवा ही जीवनामध्ये आणा. आणि ध्यान तर आलेलंच आहे. आणि कोणी आपल्या किती निंदा केल्या किंवा शिव्या घातल्या तरी मनात गाठा न बांधणे हा स्वभाव. तर एवढ्या या सोप्या पद्धतीने जगातले सारे आजार नष्ट होतात हा चमत्कार मी अनुभवला आणि मग माझं भारत मातेला आयुष्य अर्पण केलं. आता याचं तुम्हाला एक छोटासा पुरावा दाखवतो. त्यांना फोन करून खात्री करा. खाजगी सचिव साहेब, हे पहा तुमच्या अहमदनगरचे शांताराम राऊत, एक राजकीय कार्यकर्ते आहेत आणि हे म्हणतात की मी 10 लाख रुपये खर्च केले आणि ठाण्याला कमरेचं ऑपरेशन केलं आणि त्याच्या बदले त्यांना बक्षीस मिळालं. हातापायाची मरणप्राय सांधेदुखी की हे बसूसुद्धा शकत नव्हते. यांचं राजकीय कारकीर्द थांबली होती आणि कुठल्याच म्हणजे त्याच्यावर औषधं काम करत नव्हते. तर अशा परिस्थितीत माझ्यासारख्या कोणीतरी व्यक्तीने यांना ह्या विद्येची कल्पना दिली आणि हे पुण्याला ज्योती माहुरकर मॅडमच्या शिबिरला गेले आणि जेव्हा 3 महिन्यात ठणठणीत झाले आणि मांडी मारून बसू लागले तर त्यांनी 1 लाख लोकांचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत डॉक्टर गोपाळ शास्त्रींचं शिबिर घ्यावं असं मनोगत व्यक्त केलं. यावरून या विद्येची महानता आणि ही विद्या काय आहे समजून घ्या. एवढे बोलून मी क्लिप नंबर 2 थांबवतो.